हरि ओम. योगदास जय गणेश जोशी यांनी निरूपण केलेला ज्ञानेश्वर माऊलींचा हरिपाठ अभंग 21वा, ओवी क्रमांक 85. नाम हरी सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वानी. नाम हरी सार जिव्हा या नामाची, उपमा त्या दैवाची कोण वानी. श्री ज्ञानेश्वर माऊली म्हणतात की नाम हरिसार जिव्हा या नामाची. सजीव सृष्टीमध्ये वनस्पती सृष्टी बोलू शकत नाही. मनुष्य तर प्राणीसृष्टी काही उच्चार वगैरे करून भाव व्यक्त करत असतात, परंतु ते भाषा बोलू शकत नाहीत. केवळ मानवालाच बोलीभाषेचा वर आहे. केवळ त्याचीच जिव्हा परमात्म्याचे नाम घेऊ शकते, त्याचे अस्तित्व समजू शकते. सजीव सृष्टीमध्ये फक्त मानवच परमात्मा जाणू शकतो. हा नरदेहाचा अनन्यसाधारण विशेष आहे. श्री ज्ञानेश्वर माऊली पुढे म्हणतात की उपमा त्या दैवाची कोण वानी. त्याच्यावर त्या परमात्म्याची ही विशेष कृपा आहे. त्याला ही दैवी देणगी आहे. सर्व उपासना मार्गांमध्ये सार असलेले नाम घ्यायची कला केवळ मानवालाच आहे. याची महती सांगायला शब्द नाहीत. येथे भाषा तोकडी पडते. त्याच्या या महत् भाग्याचा हेवा करावा तेवढा थोडाच आहे. तेव्हा मानवाने या अनन्यसाधारण वराचा उपयोग करून सतत हरिनाम घ्यावे. ज्याच्या जिव्हेला परमात्म्याच्या नावाचा लळा लागला तोची पुरुष महाभाग्याचा समजावा. जे परमात्म्याचे नाम घेत नाहीत ते जिव्हेचा सदुपयोग तर करत नाहीतच, परंतु दुरुपयोग मात्र करत आहेत. ते बोलतात आणि कुत्रा भुंकतो यात फारसा फरक नाही, कारण दोघेही फक्त भौतिक स्वार्थासाठीच झगडत आहेत. हरि ओम.